जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले राजांनी रोहिडेश्वरानंतर तोरणा किल्ला काबीज केला. देवीचा डोंगर सुद्धा घेतला. रोहिडेश्वर, तोरणा, देवीचा डोंगर यांच्या बांधकामाचे आदेश दिले, परंतु धन कमी पडेल अशी भीती त्यांना सतावत होती. तोच बातमी आली की तोरण्याच्या पायथ्याशी मोहरांनी भरलेला हंडा सापडला, म्हणजेच धन सापडले. याचाच अर्थ जे कार्य राजांनी हाती घेतले होते ते देवाच्या सुद्धा मनात होते की पूर्णत्वास जावे. आता बघूयात पुढे. बंदोबस्तात खजिना वाड्यात आला. मोहरांची सोने नाण्यांची मोजदाद झाली. दादोजींना जेव्हा हे समजले तेव्हा ते राजांना म्हणाले, बरं झालं, अडचणीच्या वेळी तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली. देवानं देणं दिलं आहे, तो खर्च करायला तुम्ही मुखत्यार आहात, पण सारे अंदाज बांधून काम उभी करा. दादोजींच्या एवढ्या मान्यतेवरही राजे खुश होते. तिन्ही गडांची कामे सुरू झाली. राजांनी त्याच द्रव्यातून शस्त्रे खरीदली, बंदुका घेतल्या. देवीगडाच्या सुवेळामाचीचे काम रूप घेऊ लागले. राजांचे पाय आता पुण्यात टिकत नव्हते. या तिन्ही गडावर त्यांच्या खेपा होत होत्या. राजे शिवापूरच्या वाड्यात असताना त्यांना तातडीचे बोलावणे आले. दादाजी व त्यांचे वडील नरसीबाबा वाड्यात आले होते. सदरेवर बाबाजी, दादाजी व दादोजी अधोवदन बसले होते. राजे तिघांना घेऊन आतल्या महालात आले. जिजाबाई म्हणाल्या, बाबाजी घाबरून गेले आहेत, त्यांना काहीच सुचत नाही. एवढं घाबरण्यासारखं काय आहे? एक खलिता आला म्हणून एवढं घाबरायचं? राजे म्हणाले. दादोजींनी विजापूरकरांचे पत्र समोर टाकले. ते म्हणाले, राजे, साऱ्याच गोष्टी लहान समजून चालत नाहीत. वाचा तो खलिता, म्हणजे आम्ही काळजीत का पडलो ते समजेल. राजांनी खलिता उघडला. नजर फिरू लागली. दादोजी म्हणाले, मोठ्यानं वाचा ना, मासाहेबांनाही मजकूर कळेल. ठीक आहे म्हणत राजे वाचू लागले. वजारत माब शिवाजीराजे फर्जंद शहाजीराजे याने शहासी बेमानगी करून तुझे खोरियात रोहिडेश्वराचे डोंगराचे आश्रयाने पुंडावेयाने मावळे वगैरे लोक जमाव केला आणि तेथून जाऊन पेशजी किल्ल्यावरही ठाणे उठवून आपण किल्ल्यात शिरला. हे न झालियास खुदावंत शहा तुझला विजापुरी नेऊन गर्दन मारतील व जमेदारी हक्कानू चालणार नाही. हे मनी समजणे आणि याऊपरी दिवाणात रुजू राहणे. राजांनी पत्र वाचून संपविले आणि ते बाबाजींना म्हणाले, बाबाजी, एकंदरीत तुमची धडगत दिसत नाही. गर्दन मारली जाणार असं दिसतं. बाबाजी म्हणाले, राजे, शाही फरमान म्हणजे काय थट्टा वाटते? उद्या घरादारावरून गाढवाचे नांगर. बाबाजी, जसा दादाजी तसा मी गाढवाचे नांगर फिरतील तर तेव्हा आम्ही असणार नाही. आम्हीही रोहिडेश्वरी शपथेत गुंतलो आहोत, त्यात आम्ही अंतर आणणार नाही. बाबाजी म्हणाले, मी म्हातारा, आता माझे किती दिवस राहिले, पण तुमच्यासारखी मुलं काळजी वाटते ती तुमची. तुमचे आशीर्वाद असता काळजी कसली? हिंदवी स्वराज्याचे मनोरथ पुरवणारा तो समर्थ आहे. हे राज्य व्हावं हे श्रींच्या मनात फार आहे, त्यावर आमची निष्ठा आहे. राजे, तुमची निष्ठा काय कामाची? आदिलशाहीशी टक्कर की काय सामान्य गोष्ट आहे? नुसतं मिसरूड फुटू लागलंय तुम्हाला. हे केस राजकारणात पांढरे झाले. आमचं वय फार वेळा ऐकतोय ते.
बाबाजी श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला गेले तेव्हा कृष्णाचं वय काय होतं? राम यज्ञ रक्षणासाठी गेले तेव्हा त्यांचं वय काय होतं? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांचं वय काय होतं? राजे, ह्या देवादिकांच्या गोष्टी त्या सामान्य माणसाला? कोण सामान्य मानव? सामान्य समजणं हे चूक आहे. देवाचं राज्य उभं करायला आपण ठाकलो. त्या राज्यात देवाचंच अनुकरण केलं पाहिजे. दीन दुबळे हीन समजून राहणाऱ्यांच्या हातून हे कार्य कसं घडेल? बाबाजी म्हणाले, राजे, मी काय करू? राजे म्हणाले, मी कोण सांगणार? तुमच्यावर का सक्ती आहे? हे पटत नसेल तर माफी मागून मोकळे व्हा. बाबाजी थरथरत म्हणाले, माफी जीवासाठी? राजे, हेही मावळचंच हाड आहे. तुमच्या बरोबर आमचं व्हायचं ते होऊ द्या. दादाजी अभिमानाने आपल्या वडिलांकडे पाहत होते. दादोजींनी निश्वास सोडला. ते म्हणाले, हे असं होणार ते माहीतच होतं. बाबाजी, मला वाटलं होतं तू राजांना सांगशील सारं शिकवलेलं वाया गेलं. पंत, असं कसं म्हणता? राजांचं काय खोटं आहे? राजांच्या मागे देव उभा आहे. मीच म्हणतो असं नाही, सारे म्हणतात. करतील त्यात त्यांना यश आहे. खजिना सापडला, तो काय अवकाशातून पडला? बस कर बाबा, एकटे राजे ऐकवतात तेवढं पुष्कळ झालं. त्यात तुझी भर घालू नको. दादोजी म्हणाले, दादोजी, तुम्ही चिंता करू नका. आम्ही आमच्या पेशव्यांच्या मार्फत विजापूर दरबाराला थैली रवाना केली आहे. काय म्हणून केलीत? घाबरून दादोजींनी विचारले. दादोजी, आपल्या संगतीत राहून तेवढंही कळत नाही होय? इथले गड गाफील आहेत. मुलुकात अंधाधुंदी आहे. बादशाहीनं जो मुलूक जहागिरीचा दिला आहे त्याचा बंदोबस्त करणं कठीण आहे. त्यासाठी हे गड घेऊन मुलुकाचा बंदोबस्त केला आहे. शाही नोकरीत बेईमान होणार नाही अशा मजकुराचं पत्र आम्ही पाठविलं आहे. तेवढ्यात बादशाह समाधान मानून घेईल. कुठवर? दादोजींनी विचारले. जमेल तिथवर, राजे म्हणाले. आणि महाराज साहेबांना कळलं तरी? ते कळायचं राहिलंच थोडं. तुम्हीच ते कळवलत ना. आबासाहेबांचं अजून उत्तर आलं नाही. एवढी महत्वाची बाब. आबासाहेबांच्या मनात विकल्प आला असता तर त्यांनी पत्र पाठविलं असतं. पत्र नाही याचा अर्थ अनुज्ञा असाच आम्ही घेतो. तुम्ही हवा तो अर्थ घ्यायला मोकळे आहात, पण पत्र नाही याचा अर्थ आम्ही निराळा करतो. दादोजी म्हणाले, कसला अर्थ? आपल्या कारवाईमुळं, शाही फरमानामुळं राजे संकटात तर पडले नसतील ना, अशी भीती आमच्या मनात ग्रासते. ती भीती काढून टाका. आमचं पत्र गेलं तेव्हाच तो विचार आम्ही केला होता. राजे बंगळुरी सुखरूप आहेत. विजापुरात ते नाहीत, ही बातमी आम्ही आणलेली आहे. आतापर्यंत शांत बसलेल्या दादोजींनी विचारले, पण राजे, बाबाजींनी राहायचं कुठं? का? आता अमीन थोडाच गप्प बसणार. केव्हा कैद होईल ते सांगता येत नाही. बाबाजींना ही भीती वाटत असली तर हे घर कुणाचं आहे? निर्धोकपणे बाबाजी इथं राहतील. तुमच्या इतकाच त्यांचाही आमच्यावर हक्क आहे. आशीर्वाद द्यायला आणखीन एक वडीलधारं माणूस मिळालं, याचा आम्हाला आनंद आहे.